नमस्कार सर्वांना. आज आहे पिठोरी सोमवती अमावस्या आणि 5वा श्रावण सोमवार पण आहे. तर आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी 64 योगिनींची पूजा केली जाते. तर ही पूजा मी केलेली आहे आणि याची एक कहाणी पण आहे. म्हणजे फार वर्षापूर्वी एक बाई होती. तिला म्हणजे श्रावण महिन्यातील अमावस्येला, पिठोरी अमावस्येला मुलगा व्हायचा आणि तो मेलेलाच असायचा. असे 8 वर्ष गेले. तिला 8ही वर्ष 8 मुलं झाले आणि ते वारले गेले. मग तिला तिच्या घरच्यांनी ना घरातून हाकलून दिलं. ती दूर जंगलात निघून गेली. तिथं तिने पाहिलं काही देवी पूजा करत होत्या आणि तिथं ती रडत बसली. तिचे दुःख पाहू नये ना तिथल्या देवीने ना तिला आशीर्वाद दिला आणि तिचे 8ही मुलगे जिवंत झाले. त्यामुळे ती खूप आनंदी झाली आणि तिच्या घरी आली. त्यामुळे आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी ही पिठोरीची जी 64 योगिनींची पूजा केली जाते. आपल्या लहान मुलांना ओवाळलं जातं, त्यांना दूध साखरेचा नैवेद्य दाखवला जातो, फुलांची माळ घातली जाते, दुर्वा आघाड्यांची पण माळ घातली जाते, फुलं ठेवली जातात, फळ ठेवलं जातं, धूप दीप दाखवले जातात. मस्त अशी पूजा करतात. इथं पाहू शकता मी छान अशी पूजा केलेली आहे आणि सोमवार पण होता त्यामुळे मंदिरात जाऊन तिथं पण पूजा करायची होती. ही पिठोरी अमावस्येची पिठोरीची पण पूजा करायची होती आणि दाराला हळदीचं लेपन करायचं होतं अमावस्या असल्यामुळे. त्यामुळे आजच्या दिवशी भरपूर अशी कामे होती. पिठोरी इथं मी दक्षिण दिशेला दिवा लावलेला आहे. एक बाहेरच्या दरवाजासमोर, एक पाठीमागच्या दरवाजासमोर, एक देवांसमोर, एक दक्षिण दिशेला आणि एक पितरांसाठी असे 5 दिवे लावायचे होते. पण हा आहे मंगळवारचा दिवस. या दिवशी जास्त भूक नव्हती त्यामुळे मसाले भात बनवलेला, काकडी, टोमॅटो, पापड, कुरडई आणि मस्तपैकी जेवण केलं अशा प्रकारे. आणि हा जो व्हिडिओ आहे बुधवारी दुपारचा आहे. रात्री 3-4 चमचे मीठ लावून रात्रभर झाकून ठेवलेलं म्हणजे त्याचा कडवटपणा तो कमी होतो. नंतर फ्राय करून जिरे, मोहरी, हळद, मसाला, मीठ असं टाकलेलं आणि कडक करायचं. मग छान लागतात टेस्टी. इकडं गरम गरम ज्वारीची भाकरी आणि कारलं असं बनवलंय जेवण करण्यासाठी. हा जो व्हिडिओ आहे इथं तुम्ही पाहू शकता मस्त अशी गरम गरम गावरान आणि तव्यामध्ये आळूची वडी केली, सॅलो फ्राय केली. इकडं गरम गरम ज्वारीची मस्त अशी भाकरी केली आणि गरम भाकरीसोबत गरम गरम आळूवडी खूप छान लागते. बघा किती छान दिसते, तुम्ही पाहू शकता. मस्त. इथं आम्ही संडेला सिटी मॉलमध्ये गेलो होतो जे चिंचवड एरियामध्ये येतो आणि तिथं बऱ्याच प्रकारचे कपडे होते. मी व्हिडिओ काढलाय. मी जास्त काही शॉपिंग केली नाही, फक्त एकच टॉप घेतलाय. तुम्ही पाहू शकता पुढे. इथं गणपतीची मूर्ती किती छान आहे, डेकोरेशन वगैरे केलेलं, पाणी सोडलेलं खूप छान दिसत होतं. इथं आधी राणीची या खेळत बसल्या. आधी इकडे सार्थक पकडा हो तिला.
किले मोठे बाबा बघा ती दोन मिनिट. आले.